ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि एक बक्षीस वाटप होती 35 वर्षांचं किंवा कुणी दुरून काम करत असतात किंवा आम्ही हिरक मसोनीमध्ये घेतलेलं जाधव आणि घड्याळाचं वाटप असतात. उत्पादनासोबत विशेष योजना 12 लाखाचा आणि 12 कोटी आणि 2% अंदाजे 2% कर्मचारी अधिकाऱ्यांनी अंदाजे 1,42,000 1,85,00,000 रक्कम आपण दिलेली आहे. मला असं वाटतंय की जवळजवळ 30 ते 40 वर्षे तुमच्या सहकार्य तुमच्या काम करत असताना 24-25 हा सगळ्या वरतीच अगलेवरती गेलेलं सगळ्याला टार्गेट केलं मला वाटतं. ओव्हरऑल सगळ्या इतिहास बघितला आढावा आपण बघितला हे वर्ष सर्व क्षेत्रात असं म्हणत नाही की एका क्षेत्रात संकलनमध्ये असेल म्हैस संकलनवाडीत असेल गाई संकलनमध्ये वाढ असेल जो तुम्ही 1 लाख आपण गेला होता आणि सुद्धा दूध वाढला असतं नाहीच नाही पण आपण गाईचं दूध खपवताना काहीतरी मर्यादा आल्या त्यामुळे आम्ही थोडंसं ते शेवटी संकलन आणि वितरण ही फार महत्त्वाची व्यवस्था असतं. नुसतं संकलन करतो आपल्या वितरण स्वतःमध्ये असते म्हणून आम्ही थोडंसं गेलं नेते मंडळींनी काल घोषणा केली 25 लाखावर गेलं पाहिजे आणि त्याची वितरण व्यवस्था केली. काल नेते मंडळींनी साहेबांनी डिक्लेअर केलं आणि ही अवघड गोष्ट नाही माझ्या वितरण व्यवस्था बसली पाहिजे. तुम्ही जे आज हे बसवले ऐकून घ्या आज कौतुक आहे. मागच्या 22 लाख 30 लोकांनी प्रयत्न करून केलं होतं आणि आज ऐकून घ्या 23,64,145 गेला म्हणजे अंदाजे 1,62,000 ही विक्री तुम्ही मागील वर्षी तुलनेत वाढली. पाडव्याला आम्ही कधी बघत नव्हतो कधी पाडव्याला बघत नव्हतो पण आता 15 लाख आता 17 लाख म्हणजे 2 लाखांना आपण वाढले कालचा पाडवा आणि हे जे मगाशी उल्लेख केला जातो ते फार महत्वाचं आहे. मार्केटिंगनं सलग सण एकत्र आले. अनेक विषय असं झालाय की जी मला भीती होती की मॅनेजमेंटनं म्हणजे बोर्डानं पॅकिंग जे असेल म्हणजे त्याचं टेंडर बदललं गेलं आणि त्याचा काय परिणाम बघा शेवटी काम आणि एफिशियन्सीचा परिणाम असतो. जाणारा माणूस आउटगोईंग असतोय म्हणजे त्याला आता आपण नाही जायचं केलं तर थोडंसं स्टोर करणार म्हणून ह्यांना मी आयडिया सांगितली काय ज्याला काम दिलं तर ड्रेसवर माल उभा करणार. मुंबई सगळी आता कोल्हापूर ठिकाणी माझं त्याला उभा राहायचं तर करतो की नाही बघायला आपल्या हातात घ्यायचं कारण त्याचा लाभ द्या आणि तो जाणार आहे. त्याला फार पुढे असं नसणार जरी पूर्वी काम केलं असलं आणि ती यंत्रणा यांना मी सूचना दिली आपण तिची माणसं माझं उभा केली कुठं असं टेंगवर करायचं आणि मात्र रात्र ते काम चाललं पाहिजे. मला वाटतं त्याने त्या लक्षात ठेवल्यामुळं म्हणा काय म्हणा त्यांनी कुठे काय पॅकिंग पुरवलं वितरण व्यवस्था महत्वाची आहे. आणि मी पहिल्यांदा म्हणतोय की जी आमची उत्पादक शेतकरी आहेत जे भगिनी आहेत ह्यांच्यामुळे आणि इथल्या कोल्हापूरच्या वातावरणामुळे ऐकून आपल्या दुधाला एक वेगळी टेस्ट आहे एक फ्लेवर आहे आणि नॅचरल मी काय म्हणतोय की गोकुळ म्हणजे मार्केटिंग गोकुळ म्हणजे क्वालिटी आणि ह्या बेसवर क्वालिटी बेसवर तिथे आपलं काम केलं म्हणजे संकल्प विभागाचं तिथे आपलं काम केलेलं आहे. असं नाही की शेवटी टीम वर्क आहे आणि मुख्य श्रेय जाते ह्या आजच्या दिवसाचं जाते ते मार्केटिंग प्रोडक्शन आणि त्याचा हे करेल विषय कसं असते की वाहतूक असेल तर काय प्रॉपर टँकरला प्रॉब्लेम येते त्याचं दूध स्टोअर करणे ह्या गोष्टीचा आढावा काय 3-4 दिवस चालत असतो. चौधरीनं स्वतः प्रवास जाऊन आम्ही सांगितलं तर मुंबईचं सुद्धा आहे का बघून आम्ही ते जाऊन आले एमडी साहेब त्याच्याकडे 2 दिवसांनी जाऊन आले आणि अशा ह्या टीम वर्कमधनं आणि संचालक बोर्डाची असलेली 7 बोर्ड हे माझ्याबरोबर 5 ते 6 वर्ष वेगवेगळे बोर्ड काम करत असताना सगळीच पूर्णी आम्हाला सहकार्य केलं असं कुठे होत नाही सांगायला प्रदेश होत नाही. पण ह्या जो बोर्ड आहे तरुण बोर्ड आहे. मी आणि आबाजी मगाशी उल्लेख केला आता त्या आमच्यात आणि जी आणि विरूचा वाद का लावू नका काय आबाजी घेतील जर विरू घेतलं तर मी जय होतो जे का असेल ते काय म्हणायचं आहे इतक्यावर काय वाद नको म्हणजे काय होते गोंधळ की आम्हाला मान्य आहे आबाजी घेतील त्या पण मी दुसरं हे घेतो त्या मला जय विरुद्ध मी शोलेचा उल्लेख केला म्हणाला तुम्हाला काय पूर्वी गायकवाड साहेब आणि माने साहेब करत होते त्यावेळी राम लक्ष्मण जोडी त्यांचा जिल्हा प्रेमी त्यांच्यात मतभेद चालू झाली राम कोण म्हणून मग तो विषय बंद केला झालेला आहे 2 खासदारांच्या कोण लक्ष मिळालं त्या दोघा तर तसं काही नाही आम्हाला काही मिळतं आम्ही घेतो ऐकून घ्या म्हणजे हा विषय महत्वाचा नाही. सगळ्यात उद्देश आहे की त्यांचे जे सहकार्य आहेत मार्गदर्शक आहेत ऐकून घ्या त्यांचा अनुभव मोठा. आमच्याकडे एकच आहे मुद्दा की आता लगेच झालं पण इमेज झालं पाहिजे हे मूळचा स्वभाव आणि मी ह्यांना काय सांगतो इथं आमच्या भगिनी पण आहे अजितदादांचं एक वाक्य आहे भाषणातलं मला ती शिल्पी कधी टीव्ही सिरियल बघत नाही तर मला काय माहिती कुठल्या टीव्ही सिरियल माहीत नाही तर त्याचं कायमचं वाक्य आहे भाषणात
ती कोण महिला असेल ते मला माहिती नाही, कारण शेवटी सिरियल तुम्ही माहिती घ्यायची आहे. अहो ती 2.5 वर्षाला बाळत होते म्हणाली, म्हणजे ती 2.5 वर्ष सिरियल चालू होती, पण ती घरूनच राहिली त्या सिरियलमध्ये. तर तसली काय कामं करू नका ते म्हणायची काय, म्हणजे कुठे तर सिरियल असतं बघा, तर महिलांना माहित असं तसलं काय आपलं नको आहे. आपल्याला प्रोडक्शन पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड काम झालं पाहिजे. आम्हाला हे जे टाइम नैसर्गिक आहे प्रमाणे झालं पाहिजे, हे त्या निमित्तानं आम्हाला बोलायचं आहे. कारण मला काय सिरियल माहीत नसतंच, ते उल्लेख करतात कॅप्टनला एक सिरियल श्रेयमत असते, कारण तो कॅप्टन आहे त्या दरम्यानचा, पण कॅप्टन हा सर्व श्रेयाला पात्र नसतो. ह्या लोकांना हक्या घालायचं काम जे असते हे कॅप्टन करत असतो, आणि नियोजन अनुभव जोड देत असतो, आणि ते गतीत पळवत असतो. वितरकांना मी ह्या सगळ्यांना फोन केले होते. वितरक जे आहेत ऐकून घ्या, पुण्यात असतं, मुंबई असते, बोला जिथं जिथं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करता प्रयत्न केला होता, कोण आपल्या फोननं त्यांना जास्त पळाला, त्याचा इफेक्ट होतो. नाही असं नाही, सगळ्या गोष्टी हे करून असा रिझल्ट आहे. आणि मग सगळ्या म्हणजे मार्केटिंगचे अधिकारी जगदीश पाटील म्हटल्याप्रमाणे विक्रम मोडण्यासाठी असतात, आग्रह असतात, हे आपणच मोडायचे असतात. पुढे तुम्ही काय करणार आहे, आतापासून प्लॅनिंग केलं तर पुढे तुम्ही मोडणार आहे. काय ठिकाणी अपेक्षित काम झालेलं नाही, जगदीश बोलतो यासाठी विषय असा मिटिंगचा नाही आहे, ज्याच्यामुळे 5-4 हजार आपण वाढू शकलो असतो. ते का झालं दुसरं अपेक्षित काम झालेलं नाही, तर तेच यानंतर बघावं. कारण जे वाढले आहेत त्यांचं तर अभिनंदन आहे, वितरकांचं अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन, कर्मचारी अधिकारी, तुमच्या मार्केटिंग विभागात विशिष्ट अभिनंदन, प्रोडक्शनचं अभिनंदन, सगळ्या थोडी वेळ घालून तुम्ही आज करू शकलेला आहे. आणि कालचा कार्यक्रम ते म्हटल्यानंतर आमचे बरेच लोक एनर्जी अडकली होती कालच्या कार्यक्रमावर. हे सगळं नियोजन करताना आजचंही हँडल करायला सोपं नसते, पण शेवटी टीम वर्क आहे. गोकुळ परिवार हे अति जोर करावं. आणि मी काय इथं सुद्धा माझा सत्कार ते बोनस केला होता 2-3 दिवसापूर्वी. मी तुम्हाला एकच प्रामाणे विनंती होते की तुम्ही डेअरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस.